हा बबनराव तुम्हीच का? राम राम बबनराव चलते. काल शामराव पाटलाच्या घडी चोरी झाली, कळलंय ना? ऐकलंय, पारावर गेलत्या तिथं ऐकलंय आम्ही झाली म्हणून चोरी. तुम्ही तिथं काय काय पाहिलं? आम्ही काल एक तामिळ पिक्चर पाहिल्या आणि भजे खाल्ले हॉटेलमध्ये गंगारामच्या. चोरीबद्दल विचारतोय मी. चोरीबद्दल काही आम्हाला काही सांगता येणार नाही साहेब. ते शामराव पाटलाला विचारा, ते जरा हुशार माणूस आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिलाय. तुमचं काय नाव बाजूचे? हां, आम्ही गणपतराव. बरं गणपतराव, तुम्ही सांगू शकता का? आम्ही काय सांगावं या वयामध्ये साहेब. आमचं आम्हाला चलणं होईन बघणं होईन दिसतं ना मला पहिल्यासारखं. काल एक माणूस जोरात जात होता तेवढा पाहिला. आता बरं तो माणूस दिसायला कसा होता? दिसायला लई सुंदर होता हो, शाहरुख खान सारखा. अहो सुंदर दिसायला म्हणजे काय, उंची बिंची काही सांगा ना. ते टेप नव्हता, नाही तर मोजणारच होतो उंची. हो, मी टेप काहाला घेऊ साहेब? तुम्ही बरं. अहो मावशी, तुम्ही काय पाहिलंय का? मी की नाही, मी लास्टिम आहे. मी कोणाला बघतच नाही. माझ्या नवरीनं सांगितले मला सोडून कोणाला बघितले तर मारून टाकील असं नाही. अरे बापरे, हे गावातले एक तरी हुशार आहे की नाही? आहे ना साहेब. मी सांगतो, मी बबण्या, मी मॅट्रिक नापास, पण मला बरंच इंग्रजी वगैरे येते. मी तुम्हाला एका घरी घेऊन जातो, त्यांना बोलावून आणू का साहेब? ते माणूस जरा हुशार आहे. मॅट्रिक पास आहे का तू बाबा? हां, मॅट्रिक नापास, 3दा नापास. म्हणजे चांगलं दिसते हुशार तू. लोक म्हणतात साहेब हुशार आहे. त्या कालच्या दरोड्या प्रकरणात तुला काही कळलंय का, कोण चोर वगैरे? नाही, 2 माणसं आलते साहेब. ते नेहमी चहा प्यायचे, पण त्यांनी मला अर्धा कट पाहिला. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कसं काय सांगू, मला वाटलं ते कोणती काय नाही. मी आपला चहा घेऊन पळालो. काय माणसे या गावात, कसं काय तपास करायचा? आयला तुम्हाला मग गावात अशी माणसं असल्यावर, खरे पोलीस आल्यावर काय करता?